नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ड्रीम पोस्ट एमपीएससी अकॅडमी या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत बघा राज्यपाल। राज्यपाल खूप महत्त्वाचा आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून। खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे राज्यपाल। या टॉपिकवर हर वर्षी प्रत्येक पेपरला एक किंवा दोन प्रश्न येतो म्हणजे येतोच। त्या दृष्टिकोनातून आपल्याला राज्यपाल बघायचा आहे। बघा, सर्वप्रथम कुठल्याही विषयाला सुरुवात करण्यासाठी आपल्याला आयोगाने त्यावर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते माहित नसेल तर आपण तो टॉपिक योग्यरित्या अभ्यासणार नाही। मग मी तुम्हाला सांगतो की आयोगाने आतापर्यंत प्रश्न कसे विचारलेले आहेत। बघा, कलम विचारतात आणि त्याची डायरेक्ट तरतूद विचारतात। ओके, कलमवर 153 मध्ये काय देण्यात आलेलं आहे म्हणजे ते डायरेक्ट तरतूद विचारतात। जसे की राज्यपालाचे पद आहे 153 मध्ये, नंतर 155 मध्ये काय, असं कलम आणि त्याची तरतुदी डायरेक्ट जोड्या लावायला प्रश्न येतो किंवा डायरेक्ट सुद्धा प्रश्न येतो। त्याच्यानंतर घटना दुरुस्ती असेल, राज्यपाल रिलेटेड काही घटना दुरुस्ती आहेत, कोणकोणत्या घटना दुरुस्तीने काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी राज्यपाला रिलेटेड विचारतात। 42 नी काय करण्यात आलं असं वगैरे। ओके, त्यानंतर अधिकार, राज्यपालाचे अधिकार म्हणजे त्याच्यावर प्रश्न कसे येतात राज्यपालाच्या अधिकारावर। कायदेविषयक अधिकारामध्ये काही तुम्हाला वाक्य देतील आणि हे वाक्य कुठल्या अधिकारांतर्गत येतात। कायदेविषयक अधिकार, कार्यकारी अधिकार, वित्तीय अधिकार किंवा न्यायिक अधिकार, असे 4 पर्याय देतील आणि एखादा कुठला बी वाक्य देतील किंवा 2-4 वाक्य देतील। हे वाक्य कुठल्या अधिकारांतर्गत येतात असं ओळखायला लावतात। म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे की कार्यकारी अधिकारांतर्गत काय काय येतात, राज्यपालाच्या कायदेविषयक अधिकारांतर्गत काय काय येतात, वित्तीय अधिकार कोणकोणते आहेत, त्यांना न्यायिक अधिकार कोणकोणते आहेत, हे खूप महत्वाचं आहे राज्यपालाला रिलेटेड। ओके, अधिकारावर प्रश्न झाले म्हणजे राज्यपालावर प्रश्न कसे येतात हेच माहित नसेल तर आपण त्याला योग्यरित्या अभ्यासू शकणार नाही। त्याच्यानंतर बघा, विशेष जबाबदारी त्यांना जे देण्यात आलेले आहेत 371 अंतर्गत। ओके, विशेष जबाबदारी राज्यपालाची जी आहे ते कलम विचारतात आणि त्या कलमाच्या अंतर्गत कोणते राज्य आहेत किंवा कोणता प्रदेश आहे असा विचारतात। म्हणजे विशेष जबाबदाऱ्यावर सुद्धा राज्यपालाचा प्रश्न येतो। अजून अधिकारामध्ये बघा, तिथं स्वेच्छाधीन अधिकारामध्ये काय येतात, प्रासंगिक स्वेच्छाधीन अधिकारामध्ये आपण प्रासंगिक अधिकार करू शकतो, घटनात्मक प्रासंगिक अधिकार कोणकोणते, अशा प्रकारे आपण राज्यपालाला अधिकारामध्ये विभाजन करू शकतो। स्वेच्छाधीन अधिकारामध्ये आपल्याला अशा रीतीने राज्यपाल हा टॉपिक हाताळायचा आहे। मग चला सुरुवात करू आपण सर्वप्रथम राज्यपाल या विषयाला। बघा, राज्य शासन व्यवस्थेमध्ये राज्यपाल हा खूप महत्वाचा आहे। राज्य शासन व्यवस्थेत आपण 3 भाग करू शकतो। एक म्हणजे कायदेमंडळ असेल, नंतर कार्यकारी मंडळ असेल आणि न्यायमंडळ असेल। बघा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे राज्य शासन व्यवस्थेचे आपण 3 प्रकार, अशा प्रकारे आपण त्याचे विभाजन करू शकतो। काय काय येतात राज्य शासन व्यवस्थेमध्ये आपण सांगू शकतो। तर बघा, कायदेमंडळ मध्ये काय येईल, कायदेमंडळ मध्ये काय येईल बघा, नंबर 1 म्हणजे आपलं राज्यपाल येईल। त्याच्यानंतर म्हणजे कायदेमंडळ म्हणजे काय, कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे। ओके, राज्यात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि कायदेमंडळाचा अविभाज्य भाग असणारा, ज्याला आपण त्याच्यातून वेगळं करू शकत नाही, तो म्हणजे आपला राज्यपाल। ओके, मग कायदेमंडळात कोण कोण येणार, विधानसभा असेल आणि विधान परिषद, जर असेल तर विधान परिषद। आपण कायदेमंडळाला काय काय येतात हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो। ओके, महत्वाचं आहे। कायदेमंडळात काय येतात विचारतात, कार्यकारी मंडळात काय येतो, न्यायमंडळात काय येतात, असे प्रश्न येऊ शकतात। त्या दृष्टिकोनातून आपण राज्यपालावर अभ्यास केला पाहिजे। मग काय, राज्यपाल हा कायदेमंडळाचा अविभाज्य भाग आहे।
अविभाज्य भाग आहे कशाचा? कायदेमंडळाचा, राज्यपाल. ओके, लक्षात आलं? कायदेमंडळात काय येतो? राज्यपाल असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल. त्याच्यानंतर बघू आपण कार्यकारी मंडळात काय काय येतात. कार्य करणारे. ओके, कार्यकारी मंडळ म्हणजे काय? कार्य करण्याचे अधिकार ज्यांना आहेत ते, राज्याचे कार्य करण्याचा अधिकार किंवा आपण म्हणू शकतो त्याला कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळात काय येईल बघा? कार्य करण्याचा अधिकार राज्यात कोणाला आहे? कोणापाशी? घटनेने कोणापाशी कार्य करण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला माहित असेल. बघा, राज्याचं कार्य मुख्यमंत्री करतो, पण राज्याचे सर्व कारभार, राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या हाती असेल. हा कलम 154 सांगतो. म्हणजे राज्यपाल हा राज्यपालाच्या नावानेच राज्याचा सर्व कारभार चालतो. म्हणजे राज्यपाल या ठिकाणी कार्यकारी मंडळामध्ये येईल. ओके, मग आपण म्हणू शकतो का राज्यपाल हा कार्यकारी मंडळामध्ये येतो? म्हणजे आपण म्हणू शकतो की राज्यपाल हा कार्यकारी मंडळाचा अविभाज्य भाग आहे. त्याला आपण त्यातून वेगळं करू शकत नाही. ओके, जसं कायदेमंडळामध्ये त्याला वेगळं करू शकत नव्हतं, तसं इथंच राज्यपाल हा सुद्धा अविभाज्य भाग आहे. पण त्याच्यानंतर वास्तविक जो राज्य सरकारचा कार्यकारी प्रमुख असतो, वास्तविक हा राज्यपाल कसा आहे? नामधारी कार्यकारी प्रमुख आहे राज्याच्या बाबतीत जर म्हणलं, कारण की या नावाने सगळं कार्य चालतं. पण ते वास्तविक आहे का कार्यकारी प्रमुख? नाही. तर वास्तविक कार्यकारी प्रमुख असतो मुख्यमंत्री. प्रश्न विचारतात वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे, नामधारी कार्यकारी प्रमुख कोण आहे किंवा कार्यकारी प्रमुख कोण आहे, असे सुद्धा देतात स्टेटमेंट. ते आपल्याला जमलं पाहिजे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मुख्यमंत्री असेल, त्याचं मंत्रिमंडळ असेल. ओके, कार्यकारी मंडळामध्ये काय येतात? आणि आपले राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे महाधिवक्ता. ओके, राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच महाधिवक्ता. महाधिवक्ता हे कार्यकारी मंडळामध्ये येतात. कार्यकारी मंडळामध्ये काय काय लक्षात ठेवणार? राज्यपाल हा कार्यकारी मंडळाचा अविभाज्य भाग आहे, त्याला आपण वेगळं करू शकत नाही. त्याच्यानंतर मुख्यमंत्री असेल आणि त्याचा मंत्रिमंडळ असेल, आणि नंतर महाधिवक्ता हे कार्यकारी मंडळामध्ये येतात हे सर्व. त्याच्यानंतर आपण बघू न्यायमंडळ. खूप महत्वाचं आहे, त्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, मी 2 वाक्य देतो लिहून, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे खूप महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून राज्यपाल रिलेटेड. बघा, नामधारी प्रमुख, नामधारी कार्यकारी प्रमुख कोण आहे असा जर प्रश्न आला, ओके, असा जर प्रश्न आला, विचारलं, तर काय उत्तर देतात? तर इथंच सांगायचं राज्यपाल आहे. नामधारी विचारलं तर समजा याच ठिकाणी जर असा प्रश्न आला, नामधारी काढून टाकला, डायरेक्ट कार्यकारी प्रमुख कोण आहे, कार्यकारी प्रमुख कोण आहे असा जर आला, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री द्यायचा. काय? मुख्यमंत्री उत्तर द्यायचा. आयोग या ठिकाणी वाक्यामध्ये शब्दांची हेरफेर करू शकतो या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न येण्याचा चान्स मध्ये आहे बघा, वास्तविक टाकतात. वास्तविक कार्यकारी प्रमुख, वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे असं टाकतात. मग काय आहे उत्तर? वास्तविक कोणापाशी सत्ता राज्याची? मुख्यमंत्रीपाशीच आहे ना, असं लक्षात ठेवा. म्हणजे असं लक्षात जर ठेवलं ना तुम्ही, ओके, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जर केला ना, तुमचं वाक्य चुकणार नाही. ओके, नामधारी म्हणलं तर राज्यपाल म्हणायचं, आणि फक्त कार्यकारी प्रमुख म्हणलं तर मुख्यमंत्री, आणि वास्तविक ज्याच्या हाती सत्ता आहे तो कार्य करतोय तो म्हणजे आपला मुख्यमंत्री. ओके, चला सुरुवात करू आपण.
आपलं न्यायमंडळ राहिले. न्यायमंडळामध्ये काय काय येतात बघा. न्यायमंडळामध्ये काय आपले राज्याचं उच्च न्यायालय येईल आणि लोअर कोर्ट येईल. ओके, हे दोनच येतील त्याच्यात बघा. न्यायमंडळात काय येईल, उच्च न्यायालय हायकोर्टला तुम्ही, आणि नंतर लोअर कोर्ट. ओके, हे दोन न्यायमंडळामध्ये येतील. बघा, राज्यपालाविषयी आपण घटनात्मक तरतुदी घटनेत काय काय दिलेले आहेत, संविधानामध्ये काय काय दिलेले आहेत ते बघण्याचा प्रयत्न करू. बघा, आयोगाने याच्यावर प्रश्न कसे विचारतात मी तुम्हाला सांगितलं. कलम देतात आणि त्याच्या डायरेक्ट तरतुदी विचारतात. 4 पर्याय देतील आणि 4 जोड्या लावामध्ये 4 तरतुदी देतील. म्हणजे आपल्याला जर ठराविक कलम माहित असेल तर आपण नक्कीच प्रश्नाचे उत्तर देतो. मग बघा, कलम 153 काय म्हणतो घटनेचा कलम 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी घटनेत तरतूद आहे. ओके, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल घटनेत तरतूद आहे. पण मात्र 7वी घटनादुरुस्ती नंतर झाली 1956 मध्ये. त्यात काय सांगण्यात, एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल होऊ शकतो अशी नंतर तरतूद टाकण्यात आली. महत्वाचं काय या ठिकाणी बघा आपल्यासाठी, तुम्ही 153 मध्ये काय आहे लक्षात ठेवा. एकच व्यक्ती प्रत्येक राज्यासाठी काय असेल, एकच राज्यपाल असेल. ओके, एकच राज्यपाल असेल. पहिले घटनेत, मूळ घटनेत काय तरतूद होती, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल कलम 153 मध्ये. पण मात्र 7वी घटनादुरुस्ती, ओके, 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार त्याच व्यक्तीची म्हणजे ते एकच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरिता नेमणूक करतात येईल, म्हणजे त्याची नेमणूक करतात येईल असं 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार सांगण्यात आलेलं आहे. बघा, इयर सुद्धा महत्वाचं आहे याचं, हे लक्षात ठेवा. वर्ष खूप महत्वाचं आहे. वर्षात सुद्धा ते हेरफेर करू शकतात, त्यासाठी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कलम 154 काय सांगतो बघा, राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार जे आहे किंवा सत्ता आहे, कार्यकारी सत्ता वापरला शब्द आयोगाने, किंवा अधिकार राज्यपालाच्या हाती असेल. काय म्हणतात, राज्याची शब्द खूप महत्वाचा आहे. राज्याचे कार्यकारी अधिकार सत्ता किंवा राज्यपालाच्या हाती असेल कलम 154 सांगतो. ओके, बघा, राज्यपाल जो भी कार्यकारी अधिकार त्याच्यापाशी आहे तो एकटा वापरतो का नाही, तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो. जे त्याचे अधिकार आहेत ते मंत्रिमंडळ जे सांगेल त्या सल्ल्यानुसारच तो कार्य करत असतो. हे लक्षात ठेवा. ऍडिशनल पॉइंट मी दिले ते बघा. त्याच्यानंतर कलम 155 मध्ये राज्यपालाची नेमणूक किंवा नियुक्ती कशा प्रकारे होते ते देण्यात आलेलं आहे. बघा, कलम 155 मध्ये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती मार्फत कॅनडाप्रमाणे होते. कशाप्रमाणे, कॅनडाप्रमाणे होते, राष्ट्रपती मार्फत होते. हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम इथं सुद्धा गेम करू शकतात आयोग आपला. इथं वाक्य चेंज करतात की राज्यपालाची नियुक्ती हे निवडणुकीद्वारे होते. निवडणुकीद्वारे होते का, तर नाही, राष्ट्रपती मार्फत होते. बघा, मसुद्यात अशी तरतूद होती की राज्यपालाची तरतूद ही प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे करण्यात यावी अशी तरतूद घटनेत होती, म्हणजे मसुद्यात होती. पण मसुद्यात का स्वीकारण्यात आली नाही, घटनाकर्त्यांनी का स्वीकारली नसेल, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बघा, आता तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री हा निवडणुकीद्वारे निवडला जातो. जर राज्यपाल सुद्धा जर निवडणुकीद्वारे निवडला जाईल तर दोघांमध्ये संघर्ष तर निर्माण होईल ना. आता जर मुख्यमंत्री जर दुसऱ्या पक्षाचा असेल, राज्यपाल दुसऱ्या पक्षाचा असेल, राज्यपालाला वाटेल की मला जे अधिकार संविधानाने दिलेले आहेत ते जास्त असले पाहिजे, मी जनतेपाशी पोहोचलो पाहिजे. मुख्यमंत्रीला तेच वाटले, म्हणजे दोघांमध्ये काय होईल, दुही निर्माण होईल असं घटनाकर्त्यांचं त्यावेळेस मत होतं. म्हणून राज्यपालाला इलेक्टेड केलेलं नाही, निवडणुकीद्वारे त्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. मग कारण काय आहे हे महत्वाचे आहे. कधी भविष्यात प्रश्न येऊ शकतो याच्यावर, का नाही स्वीकारले आपण, काय प्रत्यक्षपणे निवडणुकीद्वारे राज्यपालाची तरतूद का स्वीकारली नाही. बघा, संसदीय शासन व्यवस्थेची ती सुसंगत नाही. ओके, संसदीय शासन व्यवस्थेत काय नाही, सुसंगत नाही. त्याच्यानंतर संघर्ष निर्माण होतो. कशात, मुख्यमंत्री, ऑब्विसली तुम्हाला सांगितलं मी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोन्ही बी इलेक्टेड झाले तर दोघांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. एखाद्या वेळेस राज्यपाल दुसऱ्या पक्षाचा असू शकतो,
मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा असू शकतो. जर मुख्यमंत्री जर बीजेपीचा असेल आणि राज्यपाल जर काँग्रेसचा असेल मग दोघांत संघर्ष निर्माण होईल ना, त्यासाठी ते कारण आपण सांगू शकतो. नंतर 3 नंबरचा म्हणजे आता मुख्यमंत्रीच्या निवडणुकीवर आपण खूप मोठा खर्च करतो, मग राज्यपालाच्या निवडणुकीवर आपण खर्च एवढा कशाला करायला पाहिजे, म्हणजे खर्च मोठा व्यर्थ होईल. ओके, निवडणुकीवर याचा खर्च करणे व्यर्थ ठरेल, त्यासाठी आपण याची निवडणूक प्रत्यक्षपणे केलेली नाही. त्याच्यानंतर 4थं कारण जर म्हणायचं झालं की सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सामावून घेणे हे काही योग्य ठरणार नाही. सगळ्या राज्याच्या मतदारांना डबल राज्यपालांच्या निवडणुकीसाठी ओके समाविष्ट करणे काही योग्य ठरणार नाही, आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर 5वं कारण आपण म्हणू शकतो, तुम्हाला सांगितलंच मी की ते निस्वार्थ किंवा निपक्ष कारभार करेल याची काय गॅरंटी आहे. ओके, ते निपक्ष किंवा निस्वार्थ कार्य करणार नाही, कारण की दुसऱ्या पक्षाचा असला राज्यपाल, मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा, त्या दोघांत दुविधा निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर आपण 6वं कारण म्हणू शकतो की राजकीय स्थैर्य आणि अखंडतेवर प्रतिकूल परिणाम होतो. ओके, परिणाम होणार आहे. ओके, आपण एवढे कारण सांगू शकतो. मग आपण तर कॅनडाप्रमाणे राज्यपालाची नेमणूक केली, ओके मान्य आहे, पण आपण अमेरिकाच्या राज्यपालानुसार आपली नेमणूक करत नाहीत. अमेरिकामध्ये सुद्धा कशी निवडणुकीद्वारे राज्यपाल निवडला जातो अमेरिकामध्ये. कॅनडामध्ये कसं आहे, गव्हर्नर प्रांताद्वारे. ओके, कॅनडामध्ये कसं आहे बघा, गव्हर्नर जनरल मार्फत प्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक केली जाते. प्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक गव्हर्नर जनरल मार्फत केली जाते आणि ही सेम आपण आपल्या देशामध्ये लागू केलंय. कसं, राष्ट्रपती मार्फत केलंय आपण. ओके, राष्ट्रपती मार्फत राज्यपालाची नेमणूक केलेली आहे. एवढं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे खूप. हे वाक्य मी कुठल्या देशापासून घेतला नाही. ओके, अमेरिकाप्रमाणे आपण न वापरता कॅनडाप्रमाणे वापरला आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाच्या नेमणुकीबद्दल काय म्हटलेलं आहे, त्यांचं मत काय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा एक खटला झाला, एक निर्णय बघा 1979 चा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा 1981 चा आहे. ते काय म्हणतो सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकारच्या अधीनस्थ रोजगार नाही. राज्यपाल हे पद काय आहे, रोजगार नाही, केंद्र सरकारच्या अधीनस्थ रोजगार नाही, ते एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने कधीचा निर्णय आहे, 1979 चा. एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली व अधीनस्थ कार्य करत नाही. केंद्र सरकार त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही किंवा त्याच्या अधीनस्थ कार्य करत नाही, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतो. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगितलं मी, राज्य सरकारचा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, राष्ट्रपतीप्रमाणेच कोण, आपला राज्यपाल. त्याच्यानंतर आता बघा, राज्यपालाच्या नेमणुकीबाबत काही मत आहेत जे आपल्याला महत्वाचे आहेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून ते बघितलं पाहिजे. बघा, नातपे काय म्हणतो, काही व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांचं मत काय आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यावर प्रश्न घेतो बघा त्यांच्या मतावर आणि येऊ शकतो. नातपे म्हणतो की संसदेची मान्यतेची अट असली पाहिजे. राज्यपालाची नेमणूक करायची ना आपल्याला, तर संसदेची मान्यतेची अट असली पाहिजे. काय असली पाहिजे, अट असली पाहिजे. त्याच्यानंतर सेटलवाड अभ्यासगट काय म्हणतो, मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करून, ओके, मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करून त्याची नेमणूक करण्यात यावी. इथं बघा सल्लामसलत लक्षात ठेवू शकता तुम्ही. सेटलवाड काय म्हणतो, सल्लामसलत करून त्याची नेमणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर आहे अटल बिहारी वाजपेयी काय म्हणतात की मुख्यमंत्रीपाशी तुम्ही नावाची यादी द्या आणि त्या नावाच्या यादीतून एकाची मुख्यमंत्री राज्यपाल म्हणून नेमणूक करेल, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणतात. काय, नावाची यादी ठेवून त्यातून एकाची निवड करण्यात येईल. ओके, एकाची निवड करण्यात येईल, अटल बिहारी वाजपेयी म्हणतात. क्विक रिव्हिजन बघू आपण याची फास्ट मध्ये. 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. नंतर 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यासाठी काय करण्यात आली, त्याची नेमणूक करण्यात येईल असं सांगण्यात आलं. नंतर कलम 154 सांगतो, राज्याचे कार्यकारी अधिकार किंवा सत्ता राज्यपालाच्या हाती असेल, कलम 154 मध्ये सांगण्यात आलेलं आहे.
पण ते राज्यपाल काय करेल, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करेल. कलम 155 मध्ये त्याची नियुक्ती दिलेली आहे, राष्ट्रपती मार्फत केली जाईल कॅनडाप्रमाणे. ओके. आणि नियुक्ती कशी राज्यपालाची, राष्ट्रपती प्रमाणे नामधारी कार्यकारी प्रमुख आहे. वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे का तो, नाही, मुख्यमंत्री आहे. त्याच्यानंतर निवडणुकी का पण संसदीय, ओके, मसुद्यात असं प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे त्याची तरतूद होती, आपण का स्वीकारली नाही, त्याचे कारण दिले. संसदीय शासन व्यवस्थेत सुसंगत नाही, मोठा खर्च असेल, संघर्ष निर्माण होईल, कोणाकोणामध्ये, मुख्यमंत्री असेल, सांगा, राज्यपाल. ओके, असंच. त्याच्यानंतर मोठा खर्च त्याच्या निवडणुकीवर होईल. नंतर सर्व मतदारांना एकाच, ओके, राज्यपालांच्या निवडणुकीत समाविष्ट करून घेणे काय योग्य ठरणार नाही. त्याच्यानंतर निपक्ष आणि निस्वार्थ तो कारभार पाहिजे, याची काही गॅरंटी नाही जर तो दुसऱ्या पक्षाचा असेल तर. आणि राजकीय स्थैर्य व अखंडतेसह, ओके, अखंडतेसह प्रतिकूल परिणाम त्याच्यावर होईल, अखंडतेवर परिणाम होईल. ओके, राजकीय स्थैर्य राहणार नाही ना, त्याच्यावर परिणाम होईल. असं अमेरिकाप्रमाणे न वापरता आपण कॅनडाप्रमाणे वापरलेला आहे राज्यपालाची नेमणुकीबाबत तरतूद. आणि सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले ते लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या अधीनस्थ रोजगार नाही, स्वतंत्र घटनात्मक पद आहे, केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली व अधीनस्थ कार्य ते करत नाही. आणि एक मत काय आहे राज्यपाला रिलेटेड नेमणुकीबाबत काय मत आहे, ना तर ते म्हणतो संसदेची मान्यतेची अट नाही, सेटलवाड म्हणतो, कोण, सेटलवाड, सल्लामसलत, मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करून त्याची नेमणूक केली पाहिजे. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणतात मुख्यमंत्री समोर नावाची यादी ठेवा आणि त्यातून एखाद्याची मुख्यमंत्री नेमणूक करेल. ओके. त्याच्यानंतर आपण बघू कलम 156. कलम 156 काय म्हणतो बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. आणि बघा, राष्ट्रपतीच्या मर्जीला बघा कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. ओके, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल काय करू शकतो, पदावर राहू शकतो. कोणत्याही असो, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो किंवा कोणत्याही न्यायालयात त्याला आव्हान देता येणार नाही. त्याला काय आव्हान देता येणार नाही. राष्ट्रपतीची मर्जी म्हणल्यावर त्याला कार्यकालाची हमी आहे का, नाही, कार्यकालाची हमी नाही, म्हणजे त्याचा पदावधी सुद्धा निश्चित नाही. पण आपण म्हणू शकतो की सामान्यतः किंवा सर्वसाधारणपणे त्याला 5 वर्ष भेटतात. ओके, 5 वर्ष भेटतात. किंवा दुसरी व्यक्ती जी पदावर येण्यासाठी, ओके, दुसरी व्यक्ती पद ग्रहण करेपर्यंत तो पदावर राहू शकतो. ओके, दुसरी व्यक्ती पद ग्रहण करेपर्यंत तो आपल्या पदावर राहू शकतात. ओके, राष्ट्रपती तो काय करू शकतो, राज्यपाल तुला वाटलं मला राजीनामा द्यायचा तर त्याच्या स्वखुशीने लेखी राजीनामा देऊ शकतो. कसा, स्वखुशीने लेखी राजीनामा देऊ शकतो. त्याच्यानंतर राष्ट्रपती राज्यपालाला पदावरून दूर करू शकतो. याची कोणतीही पद्धत घटनेत सांगितलेली नाही. राष्ट्रपती कशा प्रकारे राज्यपालांना पदावरून दूर केले पाहिजे याची पद्धत सांगण्यात आलेली नाही. शब्द महत्वाचा आहे, कोणतीही पद्धत घटनेत काय सांगितलेली नाही, महत्वाचा आहे. आणि त्याने पदावरून का दूर केलं याच्याबद्दल सुद्धा न्यायालयात प्रश्नचिन्ह किंवा काहीच उपस्थित करता येणार नाही. ओके, प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही किंवा न्यायालयात जाता येणार नाही. राष्ट्रपती त्याची बदली, राज्यपालाची बदली किंवा त्याला बडतर्फ कधीही करू शकतो, केव्हाही करू शकतो, किंवा उर्वरित त्याचा कालावधीसाठी दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतो, किंवा त्याच राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतो, किंवा ते पुनर्नेमणुकीत त्याच राज्याच्या पात्र असतात. ओके, पुनर्नेमणुकीत सुद्धा ते पात्र असतात. त्याला त्याची बदली बडतर्फ का केली म्हणून न्यायालयात जाता येत नाही राज्यपालांना, आणि केव्हाही करू शकतात. आणि हा निर्णय जो असतो ना बडतर्फ त्याला बदली करण्याचा, हा राष्ट्रपतीचा कसा असतो, अंतिम असतो. ओके, हा अधिकार त्यांचा कसा असतो, राष्ट्रपतीचा अंतिम अधिकार असतो. बघा, कलम 156 राष्ट्रपतीचा पदावधी आहे, कार्यकाल आपण म्हणू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो, सामान्यतः 5 वर्ष. ओके, किंवा दुसरी व्यक्ती पद ग्रहण करेपर्यंत तो पदावर राहू शकतो. कलम 157 सांगतो बघा, राज्यपालाची पात्रता सांगतात. राज्यपाल होण्यासाठी काय पात्रता पाहिजे, कलम 157 सांगतात. कलम 157 सांगतो बघा, मूळ घटनेत राज्यपाल होण्यासाठी
राज्यपाल होण्यासाठी दोनच पात्रता सांगलेल्या आहेत. एक म्हणजे तो भारताचा नागरिक असला पाहिजे. ओके, सर्वप्रथम तो भारताचा नागरिक तर असला पाहिजे आणि वय वर्ष 35 वर्ष पूर्ण केलेले असले पाहिजे. ओके, मूळ घटनेत फक्त दोन सांगितलेले आहे, तो भारताचा नागरिक पाहिजे आणि 35 वर्ष पूर्ण असला पाहिजे. ओके, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा आपण दोन संकेत बघा, भारतात सध्याला राज्यपालाची नेमणूक करताना दोन संकेत पाळले जातात. तो म्हणजे राज्याबाहेरील व्यक्ती ती असायला पाहिजे. ओके, राज्याबाहेरील व्यक्ती असायला पाहिजे आणि राष्ट्रपतींनी नेमणूक करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्रीशी त्याचे सल्ला घेऊनच त्याची नेमणूक करायला पाहिजे. ओके, आपण असे दोन संकेत पाळले जातात. मी तुम्हाला सांगितलं मी त्याच किंवा दुसऱ्या राज्यासाठी त्याची नेमणूक करता येऊ शकते. राज्यपालाची पुनर्नेमणुकीसाठी ते पात्र असतात. त्याच किंवा दुसऱ्या राज्यासाठी ते पात्र असू शकतात. राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्याच्या उर्वरित कालावधीसाठी दुसऱ्या राज्याचे राज्यपाल म्हणून नेमणूक करू शकतात. ओके, ते झालं डबल. बघा कलम 158 मध्ये काय राज्यपाल पदा रिलेटेड शर्ती आहेत. 8 शर्त आपण असं म्हणू शकतो कलम 158 मध्ये. बघा राज्यपाल पदाच्या शर्तीमध्ये राज्यपाल मध्ये पहिल्या परिशिष्टात किंवा पहिल्या अनुसूचीमध्ये परिशिष्ट शब्द येईल किंवा अनुसूची येईल, दोन्ही बरोबर आहे. पहिल्या परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणेच ओके संसद म्हणजे लोकसभा किंवा ओके राज्यसभा आणि राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये आता विधानसभा आणि विधान परिषद याचा तो कुठल्याही सभागृहाचा काय असला पाहिजे नसायला पाहिजे, सदस्य नसायला पाहिजे. काय नसायला पाहिजे, सदस्य असणार नाही किंवा असेल तर राहणार नाही. ही त्याची नंबर 1 पात्रता आपण 8 म्हणू शकतो. त्याच्यानंतर अन्य कोणतेही लाभाचे पद त्याने धारण करायला नको. नंतर तो काय करू शकतो, राज्यभवनाचा विनाशुल्क वापर करू शकतो. ओके, राज्यपालाच्या शर्तीमध्ये आपण हे सांगू शकतो. अजून एक महत्वाचं म्हणजे राज्यपाल रिलेटेड बघा, राज्यपाल रिलेटेड त्यांचे वेतन भत्ते आणि त्यांचा विशेष अधिकार जे आहे ना संसद कायद्याने ठरवेल त्याप्रमाणे असतात. ओके, हे सुद्धा राज्यपाल पदाच्या शर्तीमध्ये येतात. वेतन भत्ते आणि त्यांचे विशेष अधिकार संसद कायद्याने ठरवेल त्याप्रमाणे असतात. पण बघा एक राज्यपाल एक किंवा दोन राज्याचा राज्यपाल म्हणून कारभार पाहत असेल तर त्यावेळेस त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो आणि राष्ट्रपती संबंधित राज्यामध्ये ते वेतन आणि भत्ते वाटण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे वेतन भत्ते राज्यपालांचा असेल. बघा इथे शब्द काय महत्वाचा आहे, वेतन. समजा एकच व्यक्ती एक किंवा दोन राज्याचा राज्यपाल म्हणून कार्यरत असेल असं वाक्य देतात. समजा प्रश्नामध्ये आलं तर त्यांचं वेतन आणि भत्ते कोण ठरवितो, संसद ठरवितो का राष्ट्रपती ठरवतो. बघा त्यावेळेस संसद ठरवत नाही तर कोण ठरवितो, राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे राज्यांमध्ये विभागून दोन्ही राज्यामध्ये विभागून, हे शब्द महत्वाचं आहे. बघा त्यांच्या वेतन आणि भत्त्याबद्दल. आणि सर्वसाधारण जर आपण म्हणलं की राज्यपालांचा वेतन आणि भत्ते कोण ठरवितो तर ते आपले संसद ठरवेल त्याप्रमाणे. ओके, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघू आपण राज्यपालाची शपथ. कलम 159 मध्ये बघा राज्यपालाची शपथ देण्यात आलेली आहे. कलम 159 मध्ये दिसतंय ना, याच्यामध्ये शपथ दिलेली आहे. बघा राज्यपालाची शपथ ही विशिष्ट कलमात दिलेली आहे. बाकी व्यक्तीची कशी काही पदाचे बघा अनुसूची 3 नुसार शपथ दिलेली आहे. तसं राज्यपालाचं आहे का नाही, विशिष्ट कलमात दिलेली आहे. राष्ट्रपती असेल किंवा राज्यपालांच्या विशिष्ट कलमातच यांची तरतूद दिलेली आहे. मग याचं काय, कलम 159 शपथ दिलेली आहे. बघा आपण राज्यपालाविषयी आज काय काय बघितलं. बघा राज्यपाल हा राज्य शासन व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे येतो, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ. ओके,
त्याच्यानंतर राज्यपालांच्या घटनात्मक तरतुदी जे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण बघितलं की राज्यपालाची शपथ बघितली, कलम 159 मध्ये आहे. आणि राज्यपालांना शपथ कोण देतो बघा, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल किंवा ज्येष्ठतम न्यायाधीश जो बी असेल मुख्य न्यायाधीशानंतर तो त्याला शपथ देतो. एवढं तुम्ही जर लक्षात ठेवलात ना की तुमचा प्रश्न नक्कीच चुकणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देतो. ओके, एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा, त्याच्यानंतर तुमचा प्रश्न कधीच चुकणार नाही. समजा उदाहरणार्थ एखाद्या राज्याचं निधन झालं, ओके, राज्यपालाचं निधन झालं, मग त्याच्यानंतर आकस्मिकरित्या जर आता ते राज्यपालाचं पद रिक्त झालं, मग त्यावेळेस राज्यपाल म्हणून पद कोण ग्रहण करतो असा प्रश्न उपस्थित होईल ना. तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो बघा, आकस्मिकरित्या जेव्हा राज्यपालाचं निधन होतो ना त्यावेळेस आपले उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश जो असतो ना तो त्या ठिकाणी राज्यपालाचा पद ग्रहण करू हंगामी राज्यपाल म्हणून पद ग्रहण करतात. एवढं लक्षात ठेवा. बघा एकदा डबल रिव्हिजन घेऊ आपण. कलम 156 मध्ये काय, राज्यपाल पदाची राज्यपाल पदाचा कार्यकाल आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात आणि त्यांच्या मर्जीला कोणत्याही न्यायालयात काय आव्हान देता येणार नाही. सामान्यतः ते किती असतो, 5 वर्ष असतात किंवा दुसरी व्यक्ती पद ग्रहण करेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. मग त्यांचे पदावधी निश्चित आहे का, नाही. त्यांना कार्यकालाची हमी आहे का, नाही. कारण राष्ट्रपतीची मर्जी आहे ना तोपर्यंत राहतो. आणि ते स्वखुशीने लेखी राजीनामा राष्ट्रपतीपाशी देतात. त्याच्यानंतर राष्ट्रपती राज्यपालास पदावरून दूर करू शकतात. आणि कशामुळे केले, ही पद्धत घटनेत सांगितलेली नाही. ओके, कोणतीच पद्धत घटनेत सांगितलेली नाही. आणि काय केलं म्हणून न्यायालयात आपल्याला जाता येणार नाही. त्याच्यानंतर त्यांची बदली बडतर्फ त्यांना राष्ट्रपती केव्हाही करू शकतो. ओके, आणि तो हा निर्णय राष्ट्रपतीचा कसा असतो, अंतिम असतो. आणि कलम 157 सांगतो राज्यपालाची पात्रता. मूळ घटनेत फक्त राज्यपालाची पात्रता दोनच सांगण्यात आलेली आहे. तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. आणि आपण 2 संकेत पाळतो. संकेत काय, तो राज्याबाहेरील व्यक्ती असला पाहिजे आणि राष्ट्रपतींनी नेमणुकीपूर्वी एखाद्या राज्यपालाची नेमणूक करायची त्याच्यापूर्वी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्रीचा सल्ला घेऊनच त्या राज्यपालाची नेमणूक केली पाहिजे. ओके, समजा राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्याच्या उर्वरित पदावधीसाठी ठराविक जो काळ राहिलेला आहे त्या काळासाठी सुद्धा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक करू शकतो. आणि एकच राज्यपाल त्याच किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणुकीसाठी काय आहे, पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतो. ओके, नंतर कलम 158 राज्यपालाच्या शर्ती आणि 8 आपण म्हणू शकतो ते सांगतो. काय 8 की ते अन्य कोणतेही पदाचे लाभ धारण करणार नाही. पहिल्या परिशिष्टात किंवा अनुसूचीमध्ये ओके पहिल्या परिशिष्टात किंवा अनुसूचीमध्ये नमूद केल्यानुसार संसद असेल, संसदमध्ये लोकसभा राज्यसभा असेल, राज्य विधिमंडळमध्ये आपण विधानसभा विधान परिषद असेल तर हे दोन्हीचे सदस्य तो असणार नाही, असेल तर तो राहणार नाही असं शर्त आहे. नंतर राज्यभवनाचा तो विनाशुल्क वापर करू शकतो. आणि कलम 159 मध्ये म्हणतात राज्यपालांची शपथ देण्यात आलेली आहे. आपण एवढं राज्यपालाविषयी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बघू आपण राज्यपालांचे अधिकार. ओके, राज्यपालांना कोणकोणते अधिकार आहेत, कोणकोणते अधिकार नाहीत. ओके, याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्या ठिकाणी राष्ट्रपतीचे अधिकार देतात मुद्दाम राज्यपालांच्या अधिकारामध्ये आणि राज्यपालांचे अधिकार ओळखा असं विचारतात. बघा मग पुढे आपण बघू राज्यपालांचे अधिकार बघू.